आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया. आता हे सगळं आपण छान छान बघतच आहोत. देवीची उपासना, त्याच्यामध्ये गणेश स्तवन झालं, सुरुवातीची उपासना झाली, शंकर बाप्पाचं आपण नामस्मरण केलं, त्यानंतर भगवतीचं श्लोक पठण झालं इतकं सुंदर. आणि असं करता करता आता हे सगळं ज्यांनी जीवनात उतरवलं होतं बरं का, म्हणजे इतक्या विलक्षण पद्धतीने ज्यांनी आपलं अख्खं जीवन भगवद्गीतेला समर्पित केलं होतं आणि त्यामध्ये सांगितलेला एक्झॅक्ट जो काही धर्म म्हणजे काय आणि देश आणि धर्म हे एकत्र कशा पद्धतीने गेले पाहिजेत, म्हणजे आपलं कर्तृत्व हे कसं असलं पाहिजे, हे ज्यांनी जीवनात उतरवलं अशा काही महान लोकांचं आणि त्यांचा जीवन प्रसंग म्हणजे त्यांच्या जीवनातला प्रसंग हा आता आर्य आपल्या समोर सादर करणार आहे. हा, तर मी आर्याला स्पॉटलाइट मध्ये आणतो. आर्य. नमस्कार, माझं नाव आर्य कुलकर्णी आहे. मी इयत्ता 7वी ब मध्ये सेंट विन्सेंट हायस्कूल मध्ये शिकत आहे. मी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप लोकांनी आपला त्याग दिला आणि असेच चंद्रशेखर आझाद आणि शिवराम राजगुरू हे होते. आज मी तुम्हाला यांच्याबद्दलच एक प्रसंग सांगणार आहे. एक दिवशी आग्र्यात चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे क्रांतिकारी मित्र गुप्त चर्चा करत होते. त्यांची चर्चा चालू होती की जर इंग्रजांनी आपल्याला पकडलं तर मग ते आपल्यासोबत काय काय हाल करतील. जर त्यांनी आपल्यासोबत हाल केला तर मग आपल्याला ते सहन होणार का, असं होतं ना. आपल्याला ते सहन होऊ शकतं का. आणि जर सहन नाही झालं तर कोणीतरी जर सांगितलं इंग्रजांना आपला सगळं प्लॅन काय चालू आहे तर मग काय होणार. तर मग हे ऐकून राजगुरू जे होते ते घाबरले आणि त्यांचा कॉन्फिडन्स कमी झाला. तर मग ते एका दुसऱ्या खोलीत गेले सगळ्यांसाठी चहा बनवायला. त्याची चहाची जी आग होती त्याच्यामध्ये, तर त्या आगेत त्यांनी चहाचा जो चिमटा होता तो त्यांनी आगेत टाकला. आणि तोच गरम चिमटा त्यांनी आपल्या छातीवर एक नाही दोन नाही पण 7 वेळा लावला. आणि त्यांनी स्वतः असं का केलं तर मग कारण आहे की त्यांना बघायचं होतं जर इंग्रजांनी आपल्याला पकडलं असतं तर मग ते सहन करू शकले असते का नाही, म्हणून त्यांनी 7 वेळा आपल्या छातीवर तो गरम चिमटा लावला. खूप वेळ झाला होता म्हणून चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे क्रांतिकारी मित्र चिंतित पडले होते की राजगुरूंना एवढा वेळ का लागत आहे. तर मग त्यांनी विचार केला की जाऊन बघावं काय चाललंय. तर मग ते चंद्रशेखर आझाद आणि सगळे तिकडचे गेले जिथे राजगुरू चहा बनवत होते. ते बघतात तर काय, राजगुरू तर आपल्या छातीवर 7 वेळा गरम चिमटा लावत आहेत. ते बघून ते अक्षरशः रडायला लागले. असे आपले होते क्रांतिकारक. आणि त्यानंतर असे त्यांनी प्राण दिले आपले राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांना फाशी दिली होती इंग्रजांनी खूप कमी वयात. हरिओम. फार सुंदर आर्य, एकदम छान प्रसंग सांगितला आणि खूप विलक्षण प्रसंग आहे. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये मी विचार करू शकतो, आपण फक्त कल्पना करू शकतो काय काळ असेल तेव्हाचा. आणि हा काळ म्हणजे आता तुम्ही जे सगळे ऑनलाईन ऐकताय किंवा बघताय किंवा सहभागी झाला तिथे, एक लक्षात घ्या, हे स्वातंत्र्य काही आपल्याला असं सहज मिळालेलं नाहीये की कोणीतरी सत्याग्रह करत बसलेत किंवा कोणीतरी मौन व्रत धारण केलंय किंवा कोणीतरी उपाशी बसलंय आणि त्याच्यामुळे येऊन ब्रिटिशांनी, अरे बाबा तू खूप दिवस उपाशी बसलायस ना, हे घे तुला स्वातंत्र्य देतो, हा भारत सोडून आम्ही जातो, हे जाणार होते का. हे निर्लज्ज ब्रिटिश लोक होते, बरोबर. म्हणजे ह्यांच्याकडे शस्त्र अस्त्र दारू गोळा ताकद प्रचंड प्रमाणात होती आणि भारताची इतकी विलक्षण लूट केली होती
त्यामुळे आपल्याला हे समजलं पाहिजे की हे जे स्वातंत्र्य आहे आणि आज आपण जे असे बघतोय, केंद्र अटेंड करतोय, बोलतोय, ते सगळं आपण कृतकृत्य आणि नतमस्तक झालो पाहिजे या सर्व क्रांतिकारकांच्या बलिदानापुढे आणि त्यांनी केलेल्या त्यागापुढे. कारण त्याशिवाय आपल्याला इंडिपेंडन्स मिळालंच नसतं. म्हणजे शेवटचं वाक्य ब्रिटिश आर्मीचं काय होतं माहिती का, ब्रिटिशांचं काय होतं माहिती का, की वी आर लिव्हिंग इंडिया बिकॉज द इंडियन आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू अस. हे लक्षात घेतलं पाहिजे. अनेक अनेक लोक आहेत. इट वॉज नॉट बिकॉज सम पर्सन वॉज सिटिंग ऑन अ फास्ट और डिड लाईक 10 सत्याग्रहस. नो सर, इट वॉज नॉट बिकॉज ऑफ दॅट. बिकॉज द आर्मी इज नो लॉंगर लॉयल टू अस. आणि आता ज्या बंदुका हातात धारण केल्यात ना, त्या आमच्याकडे पॉइंट करतायत आणि आम्हाला ठार करत सुटलेत. त्यामुळे त्याच्यामध्ये हे विलक्षण लोक, हे तू फार सुंदर सांगितलंस. 7 वेळा सांडशी होती, सांडशी त्यांच्या हातात. ती चहाची किटली किंवा भांड पकडायला सांडशी असते ना, ती सांडशी हातात होती. आणि हे गुप्त मीटिंग चालली होती यांची आणि त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझादांनी हा विषय मांडला होता. ती सांडशी त्यांनी त्या विस्तवामध्ये घातली, ती पूर्ण लाल बुंद केली आणि ती लाल बुंद करून छातीला लावली. आणि नुसती लावली नाही, ती धरून ठेवली आणि 7 वेळा केलं जसं आर्यांनी आपल्याला सांगितलं. आणि इमॅजिन करा तुम्ही, नुसतं आपल्याला दिवा जर लावायला सांगितलं आई किंवा बाबांनी आणि चुकून ती काडी, वात पेटत नसते कधी कधी जाड असल्यामुळे, आणि ती काडी येते की नाही, आग थोडी मागे मागे येते आणि नुसतं आपल्याला टच झालं तर काय होतं, आपण एकदम काडी सुटते आपल्या हातातून आणि आपल्याला एकदम असं होतं आणि मग जाऊन पाण्याखाली हात धरायला लागतो. यांनी तो विस्तव, त्या विस्तवामध्ये घातलेली ती सांडशी छातीला लावली आणि चू तक नाही केलं त्यांनी, म्हणजे तोंडातनं आवाज सुद्धा नाही काढला. चंद्रशेखर आझाद बघा, हे विलक्षण लोक होते. त्यांना जसं आर्यांनी सांगितलं भेटायला गेले आणि बघितल्यावर डोळ्यातनं गळागळा अश्रुधारा निघाल्या चंद्रशेखर आझादांच्या, की अरे तू काय करतोयस. माझा आत्मविश्वास डळमळला होता आणि मी हे क्रांतिकार्य करू शकेन का नाही हे स्वतःच तपासून बघण्यासाठी म्हणून हे केलं असं नाही. अप्रतिम अप्रतिम प्रसंग आहे. आपल्याला नुसती कल्पना करू शकतो आपण. तसं मदनलाल डिंगरांचं पण आहे, जर नाव ऐकलंच आहे सगळ्यांनी, तर त्यांनी भारतीय कमकुवत असतात असं त्यांना सांगितलं होतं. तर कमकुवत नसतात म्हणून पैज लावली आणि ती पैज कशाची होती, तर खिळा, असा अंकुचीदार खिळा धरायचा आणि तो हातात घुसवायचा, उलटा हातात घुसवायचा आणि कोण जास्त वेळ तो सहन करू शकता असं म्हणून आरपार घातला होता त्या ब्रिटिशांनी, जिथे ते इंग्लंडला होते. मदनलाल डिंगरा ओनली आय थिंक वॉज ओनली 19 or 20 ॲट दॅट टाइम शिकत होते. तो आरपार घातला आणि ते म्हणले की म्हणजे चेहऱ्यावरची माशी हलत नाही असं म्हणतो ना, तसं नो रिॲक्शन, अशी जबरदस्त ताकद होती. हे एकापेक्षा एक विलक्षण लोक आणि हे आपल्या भारत मातेचे खरे सुपुत्र होते. आणि जसं चंद्रशेखर आझादांचं तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही, पण एका खिशात भगवद्गीता ठेवायचे आणि एका खिशात पिस्तूल ठेवायचे. आणि शेवटी जेव्हा चंद्रशेखर आझादांना मृत्यू प्राप्त झाला तेव्हा तो त्यांनी कसा मिळाला त्यांना माहिती आहे का, त्यांनी फितुरी झाली. ते काकोरी कांड म्हणून एक मोठा प्रसंग झाला, त्याच्यात सगळी धरपकड सुरू झाली. चंद्रशेखर आझाद वेगवेगळे वेशभूषा करून पसार झाले होते, कोणाच्याही हाती लागेना. जवळच्या माणसांनी फितुरी केली आणि ती फितुरी केल्यामुळे त्यांचं लोकेशन एका गुप्त मीटिंगला एका बागेत येणार होते ते कळलं आणि तिथे सगळ्या पोलिसांनी घेराव केला आणि त्यांच्यावरती गोळीबार झाला. आता फक्त एक पिस्तूल होतं, त्या पिस्तुलामध्ये किती गोळ्या बसणार, 6 गोळ्या बसायच्या. त्या सगळ्या 5 गोळ्या झाडून झाल्या. शेवटची गोळी ठेवली होती, झाडामागे होते आणि सगळीकडनं रक्तबंबाळ झाले होते, कारण 20-20, 30-30 पोलिसांनी बेछूट गोळीबार केला होता. आणि पडलेले असताना भगवद्गीता खिशामध्ये आणि हातात ती शेवटची पिस्तुलीतली गोळी आणि ते पिस्तूल, आणि स्वतःला ती गोळी मारून घेतली की माझा हा देह हा भारत मातेला अर्पण केलेला आहे, ब्रिटिशांच्या हाती लागणार नाही, असा त्यांचा प्रण होता. म्हणजे शपथ घेतली होती त्यांनी आणि शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी ती शपथ जपली. अप्रतिम लोकांचे हे जीवन प्रसंग आहेत. नक्की त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्वाध्यायामध्ये काय केलं पाहिजे, तर हा अभ्यास नक्की केला पाहिजे. व्हेरी ब्युटिफुल आर्य, खूप छान सांगितलेस. चलो आपण